नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 जुलै 2026पर्यंत आयुष्यमान भारत योजनेबाबत समोर आलेल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. आणि आजच्या अपडेटमध्ये 3 मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. पहिली म्हणजे की काही रुग्णालयांवर मोठी कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. ओके. आणि दुसरी म्हणजे की आयुष्यमान भारत योजनेचे 5 लाखांचे जे कव्हरेज आहे ते आता 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची जी शिफारस आहे ती आता करण्यात आलेली आहे. ओके. आता याविषयी जर काही अपडेट आलीच तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. ओके. आता तिसरी म्हणजे की देशातील एका प्रमुख सरकारी रुग्णालयात मोफत आयुष्यमान कार्ड नोंदणी जी आहे ती मोहीम आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. याविषयी तुम्हाला डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता पहिली जी अपडेट आहे ती म्हणजेच की 16 रुग्णालयांवर मोठी कारवाई झालेली आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशात 16 रुग्णालयांविरुद्ध मोठी कारवाई आता करण्यात आलेली आहे. ओके. SACHIS या संस्थेने बिजनोर जिल्ह्यातील 20 रुग्णालयांची अचानक तपासणी केली आणि या तपासणीत अनेक रुग्णालयांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आलेल्या आहेत. ओके. उपचार पद्धती असतील, त्यांचा तपासणीतील दर्जा असेल आणि नियमांचे उल्लंघन तिथून आढळून आले. ओके. आता कारवाईमध्ये नक्की काय झाले. ओके. तर तपासणीनंतर 6 रुग्णालयांना निलंबनाची जी नोटीस आहे ती देण्यात आलेली आहे आणि या रुग्णालयांचे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत होणारे पेमेंट तात्पुरते थांबवण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. तर 10 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. ओके. आता या रुग्णालयांना आता त्यांचे स्पष्टीकरण सादर करावे लागणार आहे. बघूयात पुढे काय होतं आहे. ओके. आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजेच की आता या तपासणीत कोणत्या अनियमितता आढळल्या. ओके. तर तपासणी दरम्यान अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. एकाच कुटुंबातील रुग्णांना वारंवार दाखल केल्याचे आढळले. गरज नसतानाही ICU बेड बुक केल्याची प्रकरणे समोर आलेली आहेत. उपचार प्रक्रियेमध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या नियमांचे पालन करण्यात आलेले नव्हते. यामुळे संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. ओके. आता दंडाबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर नियमभंग केल्यास नक्की किती दंड होईल. तर सरकारच्या नियमानुसार जर तपासणीत नियमभंग सिद्ध झाला तर संबंधित रुग्णालय किंवा संस्थेकडून अनियमित रकमेच्या तब्बल 10 पट दंडाची वसुली केली जाऊ शकते. म्हणजेच की नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर मोठी आर्थिक कारवाई होऊ शकते. ओके. आता दुसरी मोठी अपडेट की संसदीय समितीने आता आयुष्यमान भारत योजनेची विमा संरक्षण मर्यादा जी आहे ती 5 लाखांवरून 10 लाख करण्याची शिफारस केलेली आहे. आणि समितीने ही शिफारस नक्की का केली तर समितीच्या अहवालानुसार सध्याची प्रति कुटुंब 5 लाखांची मर्यादा जी आहे ती अनेक गंभीर आजारांच्या उपचारांसाठी अपुरी ठरत आहे आणि उपचारांचा अर्ज जो आहे तो सातत्याने वाढत असल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबावर सध्या मोठा आर्थिक भारसुद्धा पडत आहे. ओके. आता त्यांचा जो आर्थिक भार जो आहे, ओके, ते सगळे डाटा आहे, ओके, तो समितीने नमूद केलेला आहे. ओके. आता त्यामुळे विमा संरक्षणाची जी रक्कम आहे ती वाढवण्याचा प्रस्तावसुद्धा देण्यात आलेला आहे. ओके. आता सध्या लाभार्थींना लाभ किती मिळत आहे हे जर आपण बघितलं तर येथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की 10 लाखांचे कव्हरेज अद्याप लागू झालेलं नाही आहे, फक्त शिफारस झालेली आहे. ओके. आणि ही फक्त संसदीय समितीची शिफारस आहे. केंद्र सरकारने यावर अद्याप अंतिम निर्णय किंवा मंजुरी दिलेली नाही आहे. त्यामुळे सध्या पात्र लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ उपलब्ध आहे. काही राज्यांना मात्र स्वतःच्या योजनांद्वारे अतिरिक्त विमा संरक्षण दिलेले आहे. उदाहरणार्थ गुजरात राज्याने स्वतःच्या योजनेतून कव्हरेजची मर्यादा जी आहे ती वाढवलेली आहे. ओके. आता तिसरी जी अपडेट आहे त्याविषयी जर सांगायचं झालं तर JIPMER, ओके, पदुच्चेरी येथे फ्रीडम फ्रॉम इलनेस कॅम्पेन सुरू करण्यात आलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेशी संबंधित विविध सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत. ओके. आता जी ही मोहीम आहे, ओके, ती किती दिवस चालणार तर 16 जुलै 2026 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत ही राबवली जाणार आहे. ओके. आणि या मोहिमेत कोणत्या सुविधा नक्की मिळणार आहेत. या मोहिमेदरम्यान नागरिकांना ABHA क्रमांकाची मोफत नोंदणी, आयुष्यमान भारत कार्डची मोफत नोंदणी, आयुष्यमान वयवंदना कार्डची मोफत नोंदणी, पात्रता तपासून त्वरित कार्ड तयार करून देण्याची सुविधा या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत सुविधा. ओके. आता नोंदणीची जी वेळ आहे
ती जर आपण बघितली तर नोंदणीची वेळ दररोज सकाळी 6:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे आणि या वेळेत पात्र नागरिक नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकतात. ओके, या होत्या आपल्या या आयुष्यमान भारत योजनेच्या अपडेट्स. ओके, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर या महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती जी आहे ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या अपडेट्ससाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.